Hello kids, how are you all? I hope you all are good. Today I am going to teach you math subject, and for that open your math textbook page number 128. Okay, in the last video we learn how measure any object or any things. आपण काय पाहिलेलं आहे की कशा प्रकारे आपण एखाद्या ऑब्जेक्टचं आणि एखाद्या थिंगची मेजरमेंट काढू शकतो using our fingertip. Okay, now we can also use arm spans, hand spans, foot spans or paces to measure lengths. What is the length for each? आपण नुसते फिंगरप्रिंटचा यूज न करता आपण आर्म स्पॅन, हँड स्पॅन्स, फूट स्पॅन्स अँड पेसेसने सुद्धा काय करू शकतो, मेजरमेंट काढू शकतो. सो दिस इज कॉल्ड आर्म स्पॅन. हे काय आहे, आर्म स्पॅन आहे. तो युअर क्लासरूम वॉल इज अबाउट ब्लँक आर्म स्पॅन. आता तुम्हाला काय करायचं, आता सध्या तर आपलं काय स्कूल नाही आहे, तरी तुमच्या ज्या घरची भिंत राहते, घरची वॉल राहते, तुम्ही असा आर्म स्पॅनचा यूज करून त्या वॉलची किती लेंथ आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, काढायचं आहे. ओके, सो द ब्लॅकबोर्ड इज अबाउट, आपल्याला आर्म स्पॅनचा यूज करून ब्लॅकबोर्ड, वॉल अशा प्रकारचे जे आपल्या घराच्या क्लासरूमच्या भिंती असतात त्याची आपण मेजरमेंट काढू शकतो बाय युजिंग आर्म स्पॅन. देन दिस इज कॉल्ड हँड स्पॅन्स. हे काय आहे, हँड स्पॅन मेजर आहे. युअर टेबल इज अबाउट, आपल्या घरी जर एखादा टेबल असेल तर तुम्ही असा हँड स्पॅनचा यूज करून सुद्धा काय करू शकतो, आपण त्या टेबलची मेजरमेंट काढू शकतो. आणि जेवढे हँड स्पॅन झाले तो नंबर इथे राईट डाऊन करायचा आहे. देन द टीचर्स टेबल इज अबाउट, आणि आपल्या स्कूलमध्ये आपण टीचरच्या टेबलची सुद्धा हँड स्पॅनने काय करू शकतो, मेजरमेंट काढू शकतो. देन युअर कबोर्ड इज अबाउट अँड दिस इज कॉल्ड फूट स्पॅन्स. हे काय आहे, फूट स्पॅन्स आहे. आणि आपल्या घरी जर कबोर्ड असेल तर तुम्ही फूट स्पॅनचा यूज करून आपल्या कबोर्डची मेजरमेंट काढायची आहे. आणि जेवढे फूट स्पॅन झाले तो नंबर इथे राईट डाऊन करायचा आहे. ओके, द डोअर इज अबाउट, आणि तुमच्या घरातील जे डोअर आहे त्याचा सुद्धा आपण फूट स्पॅनने काय करू शकतो, मेजरमेंट काढू शकतो. Then from the classroom door to your seat is about. आता तुम्हाला काय करायचं, इथे आपली क्लासरूम नाही तर आपण काय करूया, आपल्या घरातील एखादी रूम घ्यायची आणि आपल्या घराचा मेन डोअर घ्यायचा. तर तुम्हाला त्या दोन प्लेसेस मधला काय करायचं आहे, डिफरंट जे मेजरमेंट आहे ते काउंट करायचे आहे. तो इट इज कॉल्ड पेसेस. हे काय आहे, पेसेस आहे. सो आपण अशा पेसेसचा यूज करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुमच्या घरातील एखाद्या रूम पासून तर मेन डोअरचं किती मेजरमेंट आहे, किती अंतर आहे ते काढू शकता. द कॉरिडोर आउटसाइड युअर क्लासरूम इज अबाउट. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, तुमच्या घराची वॉल किंवा टेबल किंवा कबोर्ड असेल, डोअर असेल, त्याचं मेजरमेंट तुम्ही असे हे जे डिफरंट टाइप्स आपण मेजरमेंटचे यूज केलेले आहे, जसे आर्म स्पॅन, हँड स्पॅन्स, फूट स्पॅन्स अँड पेसेस, यांचा यूज करून तुम्ही मेजरमेंट काढू शकताय. ओके, सो नाउ इन द नेक्स्ट पेज, कट आउट द स्ट्रीप ऑफ पेपर क्लिप्स ॲट द टॉप ऑफ दिस पेज. यूज इट टू मेजर द लेंथ ऑफ इच. आता हिअर वी हॅव गिव पेपर क्लिप स्ट्रीप. आपल्याला इथे ही पेपर क्लिप स्ट्रीप दिलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, ती यू हॅव टू कट दिस स्ट्रीप अँड मेजर दिस ऑब्जेक्ट. आपल्याला ही पेपर स्ट्रीपची जी पेपर क्लिपची जी स्ट्रीप आहे ती कट करायची आहे आणि या ऑब्जेक्टचं मेजरमेंट करायचं आहे. ओके, सो इन दिस वे यू हॅव टू कट दिस पेपर क्लिप स्ट्रीप. तुम्हाला हे जे डॉटेड लाईन दिलेली आहे त्यावरूनच काय करायची, आपली सीझरचा यूज करून आपल्याला ही जी पेपर क्लिप स्ट्रीप आहे ही अशा प्रकारे कट करायची. ओके, देन नाउ वी यूज दिस पेपर स्ट्रीप फॉर मेजरिंग दिस ऑब्जेक्ट. आता आपल्याला या पेपर स्ट्रीपचा यूज करून हे ऑब्जेक्ट काय करायचे, यांची मेजर करायची. सो पुट दिस पेपर स्ट्रीप लाईक दिस ऑन द ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टवर अशी तुम्हाला पेपर स्ट्रीप ठेवायची आहे. सो हाऊ मेनी क्लिप्स हिअर,
आपल्याला किती क्लिप्स आलेले आहे, किती आहेत इरेजरचं मेजरमेंट? येस, देअर आर 2 क्लिप्स हिअर. सो राईट डाऊन इरेजर अबाउट 2 क्लिप्स. ओके, तर अशा प्रकारे नेक्स्ट एक्झाम्पल इज दिस इज शॉर्पनर. सो व्हॉट इज द मेजर ऑफ शॉर्पनर? शॉर्पनरचं मेजर किती क्लिप्स आहे? हाऊ मेनी क्लिप्स? येस, ओनली 1 क्लिप. सो sharpener about 1 clip. So in this way you have to find out the measurement of spoon, thermometer and pencil using this paper clip strip. Okay, so this is your homework. So complete your work. Okay then, bye kids.